मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आज मोठी खुशखबर आली आहे. महाराष्ट्र शासनाने तब्बल 1378 कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा निधी थेट डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. कोणत्या योजनांसाठी हा निधी मंजूर झाला आहे? कोणाला याचा लाभ मिळाला? चला जाणून घेऊया. 30 जुलै 2026 रोजी दिव्यांग सक्षमीकरण विभागाने नवीन शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्यक योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. योजना क्रमांक 1 म्हणजे संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजनेसाठी तब्बल 1258.79 कोटी निधी डीबीटी खात्यात वर्ग केला जाणार आहे. यामुळे राज्यातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. आता दुसरी आहे योजना श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती योजनेसाठी 120 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्वात मोठी बातमी, दोन्ही योजनांचा विचार केल्यास एकूण जवळपास 1378 कोटी निधी वितरित केला जाणार आहे. महत्वाचे, हा जी आर नवीन लाभार्थ्यांची नोंदणी बाबत नाही. हा जी आर आधीपासून पात्र असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आहे. दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाकडून मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. संजय गांधी दिव्यांग निराधार योजना, श्रवणबाळ सेवा दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.